26 डिसेंबर रोजी शहरातील गजबजलेल्या जालना रस्त्यालगत असलेल्या नाईक महाविद्यालयासमोर भरदिवसा एका तरुणावर काही गुंडांनी शस्त्राने हल्ला चढवला. तिथून जाताना एका पत्रकाराने या घटनेचं छायाचित्रण केलं. त्यानंतर या गुंडांनी पत्रकाराचा मोबाईल हिसकावून फोडला. एवढ्यावरच न थांबता गाडीची तोडफोड करून पत्रकारावरही जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार 26 तारखेला दुपारी घडला. या घटनेनंतर शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलेला आहे. शहरातील वर्दळीचा रस्ता असलेल्या जालना रस्त्यावर सिडको परिसरात वसंतराव नाईक महाविद्यालय आहे. या ठिकाणी गुरुवारी दुपारी 3 ते 4च्या सुमारास काही गुंडांनी हैदोस घातला. त्यांनी शस्त्रानं, रॉडनं आणि लाठाकाठीने तरुणावर हल्ला चढवला होता. हा सर्व प्रकार होत असल्याने बघण्याची गर्दी या ठिकाणी जमली होती. परिणामी वाहतूक कोंडी झाली. इथून जाणारे सकाळचे पत्रकार अजय हरणे यांनी या घटनेचं छायाचित्रण आपल्या मोबाईलमध्ये घेतलं. मारहाण करणाऱ्या गुंडांच्या लक्षात आलं. त्यातील 4 जणांनी अजय यांच्या दिशेने धाव घेत त्यांचा मोबाईल हिसकावला. तो जमिनीवर आदळून फोडला. यानंतर त्यांच्या बजाज बॉक्सर MH20 AK8662 या गाडीचे क्लच तोडले, वायरिंगही तोडल्या. यानंतर हातातल्या शस्त्राने त्यांनी अजय यांच्या डोक्यात वार केला. या गुंडांच्या हातून कशीबशी आपली सुटका करून अजय यांनी आपले कार्यालय गाठले. त्यांच्या अंगातील टी-शर्ट पूर्णपणे रक्ताने भिजले होते. त्यांना या अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. याच वेळी या घटनेतील आणखी एक जखमी तरुण जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाला. या सर्व प्रकारानंतर अजय यांच्या तक्रारीवरून सिडको पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था हिंसा आणि मालमत्तेचे नुकसान प्रतिबंध अधिनियम कायद्यासह इतर कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत आणखी एक तरुण गंभीर जखमी झाला. त्याच्या मांडीत धारदार शस्त्र खुपसण्यात आलं होतं. त्यामुळे खोलवर जखम यामध्ये झाली. यासह पाठीवरही रॉड, लाठ्या-काठ्याने मारहाण केल्याचे वळ दिसून आले. भर दिवसा जालना रस्त्यावर गजबजलेल्या ठिकाणी हा प्रकार घडल्यामुळे शहरवासियांमध्ये मोठ्या प्रमाणावर दहशत निर्माण झाली होती. एखाद्या पत्रकारावर अशा प्रकारे हल्ला होत असेल तर सर्वसामान्यांचे काय असा प्रश्न यावेळी उपस्थित झालेला आहे. न्यूज करता दिलीप वरकट यांची रिपोर्ट, छत्रपती संभाजीनगर.